जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। अवैध दारू वाहतुकीसाठी आता दारू सप्लायर्स वेगवेगळे फंडे आजमावू लागले। फोर्ट एनडीबी सारख्या आलिशान गाडीतून गोवा बनावटीची 2,35,000ची अवैध दारू वाहतूक करताना कणकवली पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून रंगेहात पकडले। 18 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:30 वाजता ही कौतुकास्पद कारवाई केली। या प्रकरणी अटक केलेले दोघे आरोपी सावंतवाडी तालुक्यातील असून अवैध दारू धंद्यांचे सावंतवाडी कनेक्शन यामुळे पुन्हा एकदा उघड झालंय। पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात असलेला रेड अलर्ट, किनारपट्टीलगत असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि डोळ्यात तेल घालून सिंधुदुर्ग पोलिसांची सुरू असलेली रात्रीची गस्त। याच रात्रीच्या गस्तीवेळी कणकवली पोलिसांना कणकवली नरडवे रोडवर दिगवळे किनवणेवाडी येथे कनेडीच्या दिशेने सुसाट वेगाने जाणारी ही आलिशान गाडी दिसली। गस्तीवरील पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली। थांबण्याचा इशारा देऊनही हुलकावणी देऊन निघालेल्या आलिशान गाडीचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खराद यांनी भरधाव पाठलाग केला आणि अखेर सावज पोलिसांच्या जाळ्यात अडकलं। 12 लाखांच्या या गाडीत थोडकी नव्हे तर तब्बल 2,35,200 रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू 70 बॉक्समधून नेत असताना आढळून आली। या प्रकरणी गाडी चालक सोनुर्ली येथील सचिन थॉमस टेकमुरी आणि आजगाव येथील गाडी मालक फ्रान्सिस डायको डिसोजा या दोघांना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक निमित गोयल, डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खराद यांच्या पथकाने सोमवारी पहाटे ही कारवाई केली। या कारवाईत एएसआय बापू खराद यांच्यासह चालक एएसआय उबाळे, हवालदार मंगेश बावधाने, पोलीस नाईक गुरु नाईक, कॉन्स्टेबल अबिटकर सहभागी झाले होते। या संदर्भात मान्य पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम साहेब आणि ॲडिशनल एसपी निमित गोयल साहेब, कणकवली डीवायएसपी मॅडम नवटके मॅडम यांचे निर्देश आहेत की जिल्ह्यामध्ये अवैध धंदेचा समूळ नष्ट झाला पाहिजे। तर त्या दृष्टिकोनातून आमची अवैध धंद्यावर बारीक नजर असते। त्या दृष्टीतून रात्री आम्ही कणकवली हद्दीत कनेडी भागामध्ये पेट्रोलिंग करत होतो कनेडी नरडवे रोडवर। दरम्यान सकाळी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास नरडवेकडून कनेडीच्या दिशेने एक इंडिओर गाडी आली असता तिला हात दाखवला, परंतु ती न थांबता सुसाट वेगाने कनेडीच्या दिशेने निघून गेली। तिचा आम्ही पाठलाग केला, अडवली आणि चेक केली असता त्या गाडीमध्ये गोवा बनावटीची दारू मिळून आलेली आहे। एकूण 70 बॉक्स दारूचे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि गुन्हेगारांनी या मोठी गाडीचा या वापर केलेला आहे। दारूची किंमत 2,35,200 रुपये आहे आणि गाडीची किंमत 12 लाख जवळजवळ आहे। आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 8183 प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि सदरची कारवाई ही कणकवली पोलिसांचे मान्य पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।